निरोगी आरोग्यासाठी 40 रामबाण उपाय. 1. तुमचे पाय सतत दुखत असतील तर गरम पाण्यात मीठ घालून या मिठाच्या पाण्यात पाय घालून 5 मिनिटे बसावे. यामुळे पायाचे दुखणे कमी होते. 2. रोज रात्री झोपण्यापूर्वी 2 वेलची खाल्ल्याने शरीरातील जडपणा कमी होतो आणि युरिन इन्फेक्शन पचनक्रिया सुधारते. 3. कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्यास अनेक आजार बरे होतात. 4. रोज सकाळी गरम पाण्यात हळद घालून घेतल्याने पोटाची अतिरिक्त चरबी, हृदयरोग, मधुमेह यासारख्या आजारांना आपण लांब ठेवू शकतो. 5. तुम्हाला केसातील कोंडा कमी करायचा असेल तर पालकाच्या भाजीचे सेवन करा. 6. लघवी करताना जळजळ होत असल्यास काकडीचे सेवन केल्यास आराम मिळतो. 7. रक्त शुद्ध करण्यासाठी कारल्याची भाजी दह्यात बनवून खाल्ल्याने खूप फायदा होतो. 8. रोज सकाळी कोथिंबीर आणि पुदिन्याच्या पानांचा रस प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. 9. रोज दही खाणाऱ्या व्यक्तीला अपचनाचा त्रास होत नाही. 10. सर्दी खोकला कमी करायचा असेल किंवा खोकला कमी होत नसेल तर दुधात केसर मिसळून प्यावे. 11. त्वचेचा आजार असल्यास कढीपत्त्याचे सेवन करा, कारण यात भरपूर अँटीफंगल गुणधर्म असतात. 12. जेवल्यानंतर लगेचच झोपू नये, यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही. जेवल्यानंतर शतपावली केल्याने अन्न पचन सुधारते. 13. दुधीमध्ये लो कॅलरीज आणि फायबर असतात, यामुळे तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर दुधीच्या भाजीचे सेवन केल्यास फायदा होईल. 14. चेहऱ्यावरील डाग कमी करायचे असल्यास लिंबाचा रस दुधात मिसळून चेहऱ्यावर लावा, यामुळे चेहऱ्यावरील डाग लवकर कमी होतात. 15. गाजराचा रस आणि मध एकत्र करून प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. 16. आहारात हिरव्या मिरचीचे सेवन केल्यास रक्तप्रवाह सुरळीत होतो. 17. खोकला कमी होत नसेल तर बत्तासे दुधात मिसळून प्या, खोकला लवकर कमी होतो. 18. रोज रात्री चेहऱ्यावर कच्चे दूध लावल्याने चेहऱ्याची त्वचा सुधारून त्वचा चमकदार बनते. 19. जास्त तूप किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्याने घशाला इन्फेक्शन होऊ शकते. 20. चिंचाचे सेवन केल्याने लिव्हरची क्षमता वाढते. 21. शरीर जास्त दुखत असेल तर दुधात मखाना घालून दूध प्यायल्याने आराम मिळतो. 22. बद्धकोष्ठता हे श्वासाच्या दुर्गंधीचे मुख्य कारण आहे, यासाठी नियमित बडीशेपचे सेवन केल्याने फायदा होतो. 23. मूतखड्याचा त्रास होत असेल तर कोमट पाण्यात लिंबू मिसळून प्यायल्याने आराम मिळतो. 24. शरीरावर जखम झाली असल्यास किंवा मार लागलेला असल्यास हळद घालून गरम दूध प्यावे. 25. रोज काळा मनुका खाणाऱ्या व्यक्तीला कोणताही आजार होत नाही. 26. जर तुमचे वजन वाढत असेल तर दुधी भोपळ्याचा रस किंवा भाजी खाल्ल्याने वजन झपाट्याने कमी होते. 27. त्वचा निरोगी राहावी म्हणून अश्वगंधाचे नियमित सेवन करावे. 28. रात्री झोपण्यापूर्वी 1 लवंग आणि कोमट पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठता, ॲसिडिटी कमी होते. 29. दररोज मधाचे सेवन केल्यास स्मरणशक्ती वाढते आणि बुद्धी तेज होते. 30. जर तुमच्या डोळ्यातून पाणी येत असेल तर दररोज काजळ लावा. 31. दुधाचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात आणि चेहऱ्यावर वेगळी चमक दिसून येते. 32. जे लोक केळ्याचे जास्त सेवन करतात त्यांचे वजन झपाट्याने वाढते. 33. चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा करण्यासाठी हिरवी आणि पिवळ्या मिरचीचे सेवन आहारात नियमित केल्याने फायदा होतो. 34. 1 चमचा कडुलिंबाच्या पानांचा रस 1 चमचा कडुलिंबाच्या पानांचा रस रोज प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली वाढते आणि कोणताही आजार होत नाही. 35. अशक्तपणा जाणवत असल्यास रोज बीट खाल्ल्याने रक्ताची कमतरता होत नाही आणि यामुळे अशक्तपणा देखील दूर होतो. 36. चेहरा निस्तेज झाला असेल किंवा कोरडा पडला असेल तर गुलाबाचे पाणी किंवा गुलाबाच्या पानांचा लेप चेहऱ्याला लावा, चेहऱ्यावर एक वेगळी चमक येते. 37. भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्याने केस तुटणे, गळणे थांबते आणि केस लांबसडक होतात. 38. गाईच्या दुधाचे सेवन केल्यास डोळे, नखे आणि केस सुंदर होतात. 39. जेवण खाण्यापूर्वी 1 खजूर खाल्ल्याने पचन व्यवस्थित होते
आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते. 40. साखरेचा चहा पिण्यापेक्षा गुळाचा चहा प्या. यामुळे शरीरात साखर जास्त वाढणार नाही. गुळामध्ये आयर्न आणि कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असल्याने त्याचा शरीराला चांगला फायदा होईल. तुम्हाला जर हे घरगुती रामबाण उपाय आवडले असतील तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन उपाय पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.